अनंतराव कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त मेळावा, पिंपळगाव गायके येथे मान्यवरांची उपस्थिती, सामाजिक कार्यावर भर. जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके येथे धनगर उन्नती समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कौसडी सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य अनंतराव कोरडे मामा यांच्या वाढदिवसानिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यास धनगर समाजासह इतर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार रामराव वडकुते यांच्या हस्ते करण्यात आले, तर संघर्ष योद्धा दीपक बोराडे हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अनंतराव रामराव कोगणे, कृष्णा राऊत दुधगावकर, चंद्रकांत जुंबडे, विश्वनाथ कानडे, पांडुरंग कानडे, भगवान दळवी, तुकाराम घनवटे, भगवान जोगदंड, सोपान हारके यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात दीपक बोराडे यांनी अनंतराव कोरडे यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत सांगितलं की अनंतराव कोरडे मामा हे 80% समाजकारण व 20% राजकारण करणारे नेतृत्व असून समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आहेत व सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आहे. इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून कोरडे यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. अनंतराव कोरडे मामा हे अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी कौसडी सर्कलमधून पंचायत समितीची निवडणूक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यापूर्वी लढवली आहे. तसेच ते पिंपळगाव गायके गावचे सरपंच देखील होते. त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावाच्या मूलभूत सुविधा, विकास कामे आणि सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला होता. सध्या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कौसडी सर्कलमधून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा असल्याचे यावेळी स्पष्ट झालं. सर्कलमध्ये त्यांच्या कार्यामुळे स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून धनगर समाजाचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे, असे उपस्थितांनी सांगितले. दरम्यान ग्रामीण मराठी न्यूजशी बोलताना अनंतराव कोरडे यांनी सांगितलं की ते अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. मात्र यावेळी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास इतर कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. या मेळाव्यामुळे कौसडी सर्कलसह जिंतूर तालुक्यातील सामाजिक व राजकीय चर्चांना चालना मिळाली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.